साखरवाडी भूमी पुण्य पवित्र जेथ वसते माऊली ज्ञानेश्वर. नमस्कार करिता पुण्य पडे पदरात. नमन माझे ऐशिया योगी पुरुषास. राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय 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 राम कृष्ण हरी जय राम हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम रूप पाहता लोचनी 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 लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले हो साजनी तो आवे विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो आवे विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुधा सुकृता
सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे 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 आगर बापर भूमा देवीवर बापर भूमा देवीवर देवीवर तो हवे खल बरवा तो हवे खल बरवा बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर तो हवी बरवा तो हवी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हो तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे 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 नादी अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्तनाच ती गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू अंबे व्यास वसिष्ठ शुक गोंधळी नाचता ती सोहम्मिळी द्वैत भाव विसरुनी बळी खेळीती अंबे तुझे गोंधळी गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू अंबे पुंडलिक मुकुटमणी असंच आहे ना मुकुटमणी पुंडलिक 33 कोटी देवनायक गोंधळ घालती सकौतुक एका जनार्दनी नाचे देख गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू अंबे विठ्ठल 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 बोला पुंडली वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि महायोगपीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्र हे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं
परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। बोले हनुमान जी महाराज की। मंगल भवन मंगल हारी द्रववसु दशरथ अजिर बिहारी मंगल भवन मंगलहारी द्रववसु दशरथ अजिर बिहारी मंगल भवन अमंगल हारी द्रववसु दशरथ अजिर बिहारी मंगल भवन मंगलहारी द्रववसु दशरथ अजिर बिहारी जय 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 हनुमान गोसाई जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई कृपा करो गुरुदेव की नाई मंगल भवन मंगल हारी द्रववसु दशरथ अजिर बिहारी मंगल भवन मंगलहारी द्रववसु दशरथ अजिर बिहारी सिया राम जय जय राम 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 नमो ज्ञानेश्वरा 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 न्यूरती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा न्यूरती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आता वंदू श्रुतिजन जे अखंड सावधान जया सत्री काळाचे ज्ञान सर्व काळ निराभिमानी
आता वंदू श्री संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे निगुह्य ज्ञान प्रगटे जनी नरदेह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले नाही तरी व्यर्थची गेले नाना आघाते मृत्यू पंथी अनादि अंबिका भगवती बोध परडे घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू अंबे. उपस्थित श्रोते सज्जन भाविक मायबाप, सेवेसाठी निवडलेला अभंग संत हृदय सम्राट पैठण निवासी नाथ महाराजांच्या गाथ्यातील आज सेवेसाठी निवडलेला अभंग आहे. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे हे वक्त्याचं कर्तव्य आहे. त्याला अनुसरून गेली 50 वर्ष झालं अव्याहतपणे अखंडपणे अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि देवी भागवत कथा असा हा उत्सव यावर्षी सुवर्ण महोत्सव हे वर्ष अगदी संपूर्ण गावकऱ्यांच्या सहकार्यानं चालत असलेला हा सुवर्ण महोत्सवी वर्षातला उत्सव आणि या चालत असलेल्या उत्सवातील आजची ही 6व्या दिवसाची सेवा समस्त गावकऱ्यांच्या सप्ताह कमिटी मंडळाच्या आग्रहाच्या प्रेमाच्या आवडीच्या आमंत्रणानं प्राप्त झालेली सेवा. गेली 4 वर्षापूर्वी 3-4 वर्षापूर्वी एकदा सेवेला आलो होतो. याच उत्सवात पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग प्राप्त होतोय. प्रमोद अण्णा असणे यांच्या प्रेमाच्या आमंत्रणानं मिळालेली ही सेवा. वास्तविक 3-4 वर्षापूर्वी सेवा झाली. मला विसरले की काय वाटलं होतं, पण त्यांनी तो स्टॉक 50 वर्षासाठी ठेवला होता. अगदी गोड नियोजन आहे. सप्त्यातली सगळी कीर्तनं बघितली तर 40च्या पुढचे म्हणजे 40शीच्या पुढचे आहेत. मीच अगदी कमी वयाचा बुवा. हो, मी अर्ध्या निम्या वयाचाच आहे. अगदी या उत्सवासाठी जे इथं उपस्थित आहे सगळी परिसरातली गुणीजन मंडळी, वारकरी मंडळी, भजनी मंडळी, गावातली भजनी मंडळी या सगळ्यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आणि आपण ज्यांच्या पवित्र मुखातून देवी भागवत कथा श्रवण करताय श्री हरिभक्तीपारायण शुभमजी महाराज कांडेकर महाराजांच्या पवित्र उपस्थितीमध्ये हा उत्सव साजरा होतोय. वास्तविक पाहता महाराज आचार्य आहेत आणि आपण चांगली मोठी मोठी कार्यक्रम केलेली मंडळी आहात. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, माहिती आहे सगळं. जो सकाळी कीर्तनाला बोलवला तो दुपारच्या कथेला राहत नाही. जो कथेला असला तो रात्री हरिपाठाला कीर्तनाला राहिल्याची शाश्वती नाही. पण महाराज कथेला म्हणून तो उपस्थित आपण सगळ्या गावकऱ्यांनी त्यांना आग्रह करून केलेला आहे. पण सगळी परिसरातली कीर्तनं महाराज बंद करून 7 दिवस तुमच्या गावाला थांबतायत. कौतुकास्पद आहे. वास्तविक ते फक्त कथेलाच आहेत असं नाही, सकाळी पारायणालाही असतात, गाथा भजनाला येत, कथेला येत, हरिपाठाला येत आणि कीर्तनाला येत. असं व्यक्तिमत्व सहज असं शोधून सापडणार नाही. काकडाईला येत. बजेट हे आपल्यात ठेवा. बहुतेक अशा व्यक्तिमत्वाचंच एक दृष्टिकोन तुकोबारायांच्या डोळ्यासमोर असावा, म्हणून तर तुकोबाराय म्हणले असावे दंडवत आचार्य, असा एखादा असला पाहिजे. बहुतेक तुकोबारायांचं ते प्रमाण त्यांच्यासाठीच असलं पाहिजे. असं व्यक्तिमत्व पाहायला मिळत नाही. महाराज उपस्थित आहेत आणि ज्यांच्या व्यासपीठ अधिष्ठानाखाली हा उत्सव होतोय विकास महाराज बनसोडे आहेत. गायनासाठी साथ करण्यासाठी काशीनाथ महाराज टेकाळे, बाळासाहेब महाराज पवार, कैलास महाराज दुशिंग, मृदंगासाठी साथ करण्यासाठी ओमकार महाराज काशीद, शुभम महाराज कांडेकर, अशी सगळी कलाकार मंडळी माझ्यासोबत आलेली, रामकृष्ण महाराज गोविंदनगरकर, पांडुरंग महाराज आंबेगावकर आदी सगळी. मला आता सगळ्याची नावं घेणं शक्य नाही, माझ्या ध्यानात राहत नाहीत, मग माझा तो दोष आहे. आधी सगळी मंडळी इथं उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये अगदी संकल्पित वेळेमध्ये आपल्याला अभंगाचा भाव पाहायचा आहे. वास्तविक पाहता आमच्या फड परंपरेमध्ये तुकोबारांचा सोडून अभंग दुसरा घेतला जात नाही.
माझा पहिलाच प्रयोग आहे म्हणा नाथ महाराजांच्या अभंगावरचा. मला पुढची 2 चरण व्यवस्थित पाठ नव्हते, मी दुपारी बसून केलेली आहेत, तरी चरण मागं पुढं होऊ शकतील. पण मात्र आमच्या फडाचा नियम आहे म्हणून, बाकी काही कारण नाही. वास्तविक पाहता सगळ्याच संत मांदियाळींची शब्द आमच्या शिरसावंदेच आहेत. पंढरीनाथाला शिरसावंदेत तर मग आपण कोण आहेत? पण मात्र आमच्या परंपरेनं ते सांभाळे म्हणून आम्ही सांभाळतो, बाकी दुसरं काही नाही. तुकोबारायांचा अभंग घ्यावा अपेक्षित होता, पण मला कळालं आमच्या आता हे कीर्तन करायचे म्हणजे 9 दिवसातच. आई भवानीच्या माध्यमात बोलायचं झालं तर या 9 दिवसातच हा परिणाम आम्हाला पदारात पडत असतो. मग त्याच्यासाठी काही स्टॉक ठेवलेला असतो आम्ही कीर्तनकाराने. कुळीची कुळदेवी, धाव घाली आई, मग ते दोन्ही झालेत असं समजलं. आणि मग दुपारी मग त्याचा विचार करून मी अभंग पाठ करून इथं उभा टाकलेला आहे. पूर्वी मी जेव्हा आलो त्यावेळेस मी अभंग घेतला होता आणि तोच अभंग मी एका चरणात संपवला होता. पहिलं चरण संपवलं होतं आणि बाकीची 5 चरणं ठेवली होती तशीच. पुढच्या वेळेस सांगतो असं म्हणलं होतं, तुम्हाला नाही ध्यानात पण माझ्या ध्यानात. एक सांगू का तुम्हाला, तुम्ही सगळी मंडळी ध्यान देऊन कीर्तन ऐकत नाहीत, हेच आमचं खरं भांडवल आहे. याच्यावर तर चाललंय सगळं. भावी गावी गीत अभंग घेतला होता, पण पुन्हा हे कळालं हाही अभंग सप्त्यात झालाय, त्याच्यामुळे उरलेला अभंगही सांगायचं राहून गेलेला आहे. असो, नाथ महाराजांचा अभंग आपण सेवेसाठी निवडलेला आहे. सगळ्यांच्या प्रचलित अभंग आहे, पाठांतरातला अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून नाथ महाराजांनी भगवती मातेला, जगदंबेला आपल्या केलेल्या साधनेमध्ये आमंत्रण देत आहेत. गोंधळा येई ओ जगदंबे, मूळ पेठ तू अंबे. नाथ महाराजांनी गोंधळ घातला. वास्तविक पाहता जीवनाची राहटी कडला काढत असताना आपलं मनुष्य जीवन या मृत्यूलोकामध्ये समर्पित करत असताना इथं गोंधळ वेगवेगळ्या पद्धतीचा आहे. इंद्रियाचा गोंधळ आहे, विषयाचा गोंधळ आहे. पण नाथ महाराजांनी त्या विषयाच्या, इंद्रियाच्या गोंधळामध्ये त्याच्यानं त्रासलेला हा जीव मुक्त कोणत्या गोंधळानं होईल, तो गोंधळ नाथ महाराजांनी आजच्या अभंगातून घातलेला आहे. विठ्ठल त्या दृष्टीने त्या गोंधळासाठी आमंत्रित करतात आई जगदंबेला. गोंधळा येई ओ जगदंबे. वास्तविक पाहता गोंधळाला जे संत बोलवतायत, नाथ महाराज बोलवतात, ते कोणत्या कारणानं बोलवतात याचं आपल्याला माध्यम कळालेलं आहे. ते कारण म्हणजे विषयाचा, इंद्रियाचा जो गोंधळ आहे, त्याच्यानं हा त्रासलेला जीव मुक्त कोणत्या गोंधळानं होईल, ही दृष्टी नाथ महाराजांनी सामोरी ठेवली आणि आईला जगदंबेचा जागर केला, जागरणम गोंधळ केलेला आहे. ऐका, देवीला नाथ महाराज बोलवतात, आई जगदंबेला बोलवतात, याचा अधिकार नाथ महाराजांकडे आहे का? वास्तविक पाहता नाथ महाराज जगद्गुरु तुकोबाराय, नामदेवराय, ज्ञानोबाराय, वारकरी संप्रदायाला प्राप्त झालेली सगळी संत मंडळी ही एकनिष्ठतेची संप्रदाय सांभाळणारी मंडळी आहेत. आणि ती मंडळी आई जगदंबेला शरण गेली, त्यांची बाकीची अभंग पाहिली तरी बरं वाटत नाही. नाथ महाराजांची खूप परखड शब्द आहेत. त्या अभंगाकडे लक्ष दिलं तर हे अभंग जरा आपल्याला विचारात, गोंधळात घालण्यासारखे आहेत. नाथ महाराजांनी अगदी परखड शब्द बोललेले आहेत. नाथ महाराज म्हणतात का नाही, उगच करून माझ्या देवाला पंढरीनाथाला सोडून मी आई जगदंबेच्या मागं लागलो, परिणाम त्याचं दुःख मला भोगावं लागलं. हे किती परखड शब्दांनी नाथ महाराजांनी बांधलेलं आहे. नाथ महाराज म्हणतात का नाही, आई भवानी थोर जाणोनी तुझ म्या उपासिले हो, हाती परडी घेऊन तिने मज भिकेसी लाविले हो, खुळा पांगुळा करोनी आपणा जवळी बैसविले हो, उदो असतुचे अरे फिरे गरगरे भूत वावरे परे मज व्यर्थशीन वाटला, व्यर्थशीन वाटला तुझ म्या फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला तुझ म्या फुलवरा बांधिला. जय जगदंबे पूर्ण कदंबे जगत उद्बोधे, देह तुझ अर्पिला, देह तुझ अर्पिला तुझ म्या फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला तुझ म्या फुलवरा बांधिला. फुलवरा नावाचं प्रकरण आहे नाथ महाराजांचं. नाथ महाराज किती परखड बोलतायत. नाथ महाराज सांगू लागले, आई भवानी थोर जाणुनी तुझ म्या उपासिले हो, हाती परडी घेऊन तिने मज भिकेशी लाविले हो. ऐक नाही. आणि त्याच आई जगदंबेचा जागर आज नाथ महाराज घालतात. याचं कारण नेमकं काय? वास्तविक पाहता
संप्रदायातल्या मंडळीने आपली आपली निष्ठा सांभाळली. नामदेवरायांकडे पाहिले तर नामदेवराय तर म्हटले, कटावरी कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन. ज्या देवाची कमरेवर हात नाही त्याचं दर्शन सुद्धा घेणार नाही, ही शब्द नामदेवरायांचे. पण मला सांगा, याच संप्रदायाची परंपरा सांभाळणारी ही सगळी संत मांदियाळी आज नाथ महाराज सुद्धा या आईच्या पुढे नतमस्तक होत आहेत, तिला गोंधळाला बोलवत आहेत, जागराला बोलवत आहेत. हे जरा पटणारं नाही. वास्तविक पाहता याचं कारण असं आहे, एकनिष्ठता जी आपल्या डोक्यामध्ये बसलेला शब्द आहे का नाही, तोच मुळात चुकीच्या अर्थानं बसलेला आहे. संत मांदियाळींनी एकनिष्ठता सांभाळली, याचा अर्थ काय? एकनिष्ठता म्हणजे हा माझा देव, हा तुमचा देव, तो तुमचा देव, तो तुमचा देव. बरोबर आहे ना? मी माझ्या देवाच्या बाबतीत सगळं काही सांभाळणं, त्याची पूजा, त्याची विधी, त्याचं सगळं काही व्यवस्थित त्याच्या मर्यादेमध्ये सांभाळणं, त्याला सोडून दुसऱ्याला शरण न जाणं, याला आपण एकनिष्ठता म्हणतो. बरोबर आहे ना? बोला की हो. यालाच आपण एकनिष्ठता म्हणतो. पण मुळामध्ये ही एकनिष्ठता समजता येत नाही. एकनिष्ठता म्हणजे याच्यापेक्षा याचा अर्थ वेगळा आहे. एकनिष्ठता म्हणजे कोणताही देव समोरी असेल, पण त्या देवाकडे पाहिल्यानंतर या देवामध्ये माझ्याच देवाचं स्वरूप आहे हे पाहणं, याला एकनिष्ठता म्हणतात. तसं नाथ महाराजांनी आई जगदंबेकडे पाहिलं, तुकोबारायांनी पाहिलं, नामदेवरायांनी पाहिलं, ज्ञानोबारायांनी पाहिलं, पण त्यांनी त्या जगदंबेकडे, आई भवानीकडे पाहत असताना माझा पंढरीनाथच या स्वरूपानं नांदतोय, या स्वरूपाने पाहिले. वास्तविक पाहता दोन्हीमध्ये भेद करता येत नाही, भेद करता येत नाही. आजच्या अभंगात जे नाथ महाराजांनी केलेलं वर्णन आहे का नाही, आहे का नाही, शेवटच्या चरणामध्ये मुकुटमणी पुंडलिक आहे का नाही, वास्तविक पाहता पुंडलिक महाराज हे पंढरीनाथाचे, ज्यांच्यामुळं पंढरीचं हे सगळं वैभव उभा टाकलं ते पुंडलिक महाराज. पण मात्र ते गोंधळी आहे तसं नाथ महाराजांचं म्हणणं आहे. विचार करा, संप्रदायानं कधीच कोणत्या देवाचा भेद केलेला नाही, भेद केला नाही. तुकोबाराय म्हणतात का नाही, कुळीची हे कुळदेवी म्हणतात, पण तुकोबाराय कुळदैवत सांगत असताना तीही सांगून जातात का? तुका म्हणे ज्याचे सनकाधिक देहात, ते आमचे कुळदैवत पांडुरंग, ते आमचं कुळदैवत आहे. पण त्याच पंढरीनाथाच्या स्वरूपामध्ये तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी, नामदेव महाराजांनी, नाथ महाराजांनी देवीचं स्वरूप आहे. सोपं सांगतो तुम्हाला, जड जाण्यासारखं नाही. आपल्या पंढरीनाथाचं जे कर्तव्य आहे, जो देव करू लागलाय, तीच आई जगदंबाई करते का नाही? दोन्हीमध्ये भेद कार्याच्या दृष्टीनं पाहायला गेला तरी तेही सापडणार नाही. स्वरूप मात्र आपल्याला जगदंबेचं वेगळं, पंढरीनाथाचं वेगळं दिसत असेल, आपल्या डोळ्याचा तो भ्रम आहे म्हणून. पण कार्याच्या दृष्टीनं लक्षात जर आपण घेतलं तर दोघांचंही कार्य समान आहे. विचार करून पहा. आपल्याला कळण्यासाठी बोलतोय, रेकॉर्डिंग चालू आहे, मला याचंही ध्यान आहे, पण मात्र आपल्याला समजण्यासाठी बोलतोय. आई जगदंबेचं कार्य काय, जरा ते शब्द इथं म्हणले नाहीत पाहिजे, पण आपल्याला कळण्यासाठी म्हणतोय, आहे का नाही? आई जगदंबेचं कार्य काय, जरा वेगळ्या गाण्यातून ते वर्णन केलेलं म्हणू का महाराज? उगाच सांगायसाठी, मी पकवास टाळावर म्हणणार नाही, फक्त आपल्याला सांगण्यासाठी म्हणतोय. माझी अंबिका सत्वाची माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात, वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात. कार्य देवीचं काय, थाटात उभा राहिलेली आहे आणि तिच्या भक्ताची वाट पाहते. हे वर्णन त्यांच्या शाक्तपंथीयातल्या काही लोकांनी केलं. पण हे जसं या देवीचं कर्तव्य आहे, तसंच कर्तव्य आमच्या पंढरीनाथाचं सुद्धा. पंढरपुरी जे भीमातटी, पंढरपुरी जे भीमातटी, पंढरपुरी जे भीमातटी, पंढरपुरी जे भीमातटी, सुंदर मनोहर गोमटी, सुंदर मनोहर गोमटी, सुंदर मनोहर गोमटी, सुंदर मनोहर गोमटी, दोन्ही कर ठेवोनिया कटी, दोन्ही कर ठेवोनिया कटी, दोन्ही कर ठेवोनिया कटी, दोन्ही
कर ठेवून आकटी भेटीसाठी तिष्ठतसे भेटीसाठी तिष्ठतसे भेटीसाठी तिष्ठत भेटीसाठी तिष्ठतसे पुरी जे भीमातटी पंढरपुरी जे भीमातटी पंढरपुरी देवी मातटी पंढरपुरी देवी मातटी पंढरपुरी देवी मातटी पंढरपुरी देवी मातटी पंढरपुरी जे भीमातटी पंढरपुरी देवी मातटी सुंदर मनोहर गोमटी ओ सुंदर मनोहर गोमटी दोन्ही कर ठेवून आकटी दोन्ही कर ठेवून आकटी भेटीसाठी तिष्ठतसे भेटीसाठी तिष्ठतसे भेटीसाठी तिष्ठतसे भेटीसाठी तिष्ठतसे जशी जगदंबा थाटात उभा टाकून भक्तांची वाट पाहते का नाही, उभी राहून थाटात वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात, तसंच पंढरपुरीचे भीमातटी सुंदर रूप मनोहर गोमटी दोन्ही कर ठेवून कटी. हे थाटात उभं टाक नाही त्याचं, दोन्ही कर ठेवून कटी भेटीसाठी तिष्ठतसे. कार्याच्या स्वरूपानंही पाहिलं दोन्हीकडे भेद करता येत नाही, असं हे साम्य घालणारा हा संप्रदाय वारकरी संप्रदाय. आजच्या अभंगातून नाथ महाराजांनी जगदंबे पुढं जशी ती त्यांनी केलेल्या साधनेला, त्यांच्या केलेल्या गोंधळाला, त्यांच्या जागरणाला यावी ही अपेक्षा करतात. जे अर्थी जगदंबे पुढं करतात याचाच साम्य आपण विचार केला पाहिजे, तीच पंढरीनाथा पुढं करतात. ऐका, वास्तविक पाहता या साधनेनं नाथ महाराजांची बोलवत आहेत, याच्या पलीकडे संतांच्या जीवनात दुसऱ्याला बोलवण्याची अपेक्षा नाही. जगाच्या पाठीवर अंतकरणात अपेक्षा नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. अपेक्षा नाही असा माणूस भेटेल का हो? अंतकरणातली अपेक्षा वेगवेगळ्या पद्धतीची असेल, पण अपेक्षा नाही असा माणूस भेटणार नाही. प्रत्येकाला अपेक्षित काही ना काही गोष्टी असतात. अपेक्षा जरी वेगवेगळ्या असल्या पण अपेक्षा प्रत्येकाच्या अंतकरणात आहे. मग कोणाला चांगल्या चांगल्या प्रकारचं खायला आवडेल, कोणाला चांगल्या चांगल्या वेगवेगळ्या पद्धतीचं प्यायला आवडेल, कोणाला वेगवेगळ्या पद्धतीचं अंगावर घालायला आवडेल. आवड प्रत्येकाच्या अंतकरणात आहे, अपेक्षा प्रत्येकाच्या अंतकरणात आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं जरी असली अपेक्षा अंतकरणात सगळ्यांच्या आहे. केवळ अपेक्षा तुमच्या आमच्या अंतकरणात आहे तसं नाही. या जगाचा चालक, या जगाचा मालक, ज्याला अनंती हे विशेषण आहे, त्याच्या सुद्धा अंतकरणात अपेक्षा आहे. परिणाम त्या अपेक्षेचा, त्या भगवंताला जो भोगावा लागलेला परिणाम आहे तो जरा खडतर आहे, पण मात्र त्याच्या सुद्धा अंतकरणात अपेक्षा आहे. नाथ महाराज सांगतात का नाही, आशा उपजली अनंताशी नीच वामनत्वाले त्यासी. मग नाथ महाराज म्हणले, कथा इतरांची काय सांगू. अनंत हे विशेषण ज्याच्या पदरी, त्याला सुद्धा अपेक्षाला सोडून त्याला राहता आलं नाही. परिणाम, त्याचा परिणाम त्याला भोगावा लागला. बळीच्या दारात जाऊन भीक मागावी लागली, परिणाम भोगावा लागला त्याला. मग ती जर त्याची गत झाली असेल, कथा इतरांची काय सांगू, नाथ महाराज सांगतात मग बाकीच्याचं काय सांगा, आहे का नाही. जरा पुढं पुढं सरकून बसतात तुम्ही पुरुष मंडळी, महिलांना मागं जागा. इथे या माझ्याजवळ, असं इथे या. एवढं छान आहे की इथे या जवळ, भरपूर जागा आहे माझ्याजवळ. या उठून या 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 पुरुष मंडळी सगळीकडे, महिलांना जागा मोकळी का. पावसामुळे ओलं होतं ते सगळा परिसर. जवळ या माझ्या इथं, भरा गच्च भरा. इकडे जरा साऊंड पुढे बसू नका, इकडे इकडे हो का हो का असं या. साऊंड पुढे बसून मला आवाज द्या. इकडे इकडे येतो, इकडे बघता का माझ्याकडे. इथे येतं का तुम्ही असं, इथं इथं का कांदा का लसूण लावायचा आहे. हा इथे या 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 वा वा पुढे या. हो हो पुढे या मामा, पुढे या. माणसं पुढे आलेत खराय, पण जेवढी जागा मग भरली तेवढी भरलेलीच आहे अजून. तुम्ही जरा पुढे सारखा का इकडं.
हा आता तुम्ही सरका मावशी पुढं सरका पुढं मागून कोण आलं तर जागा राहील सरका पुढं विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल 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 हे विठ्ठल. आशेमध्ये भगवान परमात्मा गुंतला परिणाम त्याला वाईट भोगावा लागला. आशा कोणाच्या अंतकरणात तुमच्या आमच्या जीवाच्या अंतकरणात अपेक्षा आहे वेगवेगळ्या पद्धतीने अपेक्षा आहे पण प्रामुख्याच्या 3 अपेक्षा मात्र आपल्या अंतकरणात आहेत आणि त्या प्रामुख्याच्या कोणत्या 3 अपेक्षा तुकोबाराने त्याचंही वर्णन केलेलं ना तुकोबारा सांगतात का नाही प्रत्येक संसारिकाच्या अंतकरणामध्ये मात्र या 3 याला सोडून अनेक वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा विचार करता येईल पण प्रामुख्याच्या 3 अपेक्षा आहेत ल्यावे खावे बरे असावे सदैव 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 चिकरी हाव संसारी चिकरी हाव संसारी हे चिकरी हाव संसारी ल्यावे खावे बरे असावे सदैव चिकरी संसारे चिकरी हाव ल्यावे खावे बरे असावे सदैव हे चिकरी हाव संसार हे चिकरी हाव. प्रत्येक संसारिकाच्या अंतकरणातल्या प्रामुख्यानं 3 अपेक्षा आहेतच ल्यावे खावे बरे असावे सदैव या 3 अपेक्षा प्रत्येक संसारिकाच्या अंतकरणात आहेत आणि या 3च अपेक्षा प्रामुख्यानं पूर्ण करण्यासाठी माणसं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत धडपड करतायत पळापळ करतात धावपळ करतायत या अपेक्षा पूर्ण व्हाव्या म्हणून वेळही खर्च होतोय माणसाच्या जवळचा पैसाही खर्च होतोय प्रामुख्याच्या 3च अपेक्षा पण या 3 अपेक्षा पूर्ण करण्यासाठी वेळही खर्च झाला पैसाही खर्च झाला पण या 3 अपेक्षा शास्त्रानं पुराणानं ग्रंथानं संतांनी सांगावं भगवंतांनी सांगावं त्या दृष्टीनंच आपण पूर्ण करतो हे मात्र नाही 3च अपेक्षा आहेत प्रामुख्याच्या पण या 3ही अपेक्षा संतांनी ग्रंथांनी भगवंतांनी सांगावं या दृष्टीनं आपण पूर्ण करतोय का पहा नाही या गोष्टी पूर्ण करण्यासाठी जी आपण धावपळ करतोय ती मात्र चुकीच्या दृष्टीनं करतोय ते शास्त्रानं पुराणात सांगावं याच्याकडे आपलं घेणं देणं नाही आपल्याला बरं वाटलं आपल्या मनाला बरं वाटलं संपला विषय फक्त त्या पूर्ण झाल्या पाहिजे ज्ञानोबराय वर्णन करतात अंगा मनाशी रुचावे ये तुलेनी कृत्य नाठवे करणे याचे नावे भलतेची करी म्हणजे शास्त्राला काय वाटेल आपल्या या करण्यानं याचं मात्र घेणं देणं नाही अंगा मनाशी रुचावे मनाला बरं वाटलं अंगाला बरं वाटलं संपला विषय पण पूर्ण करण्यासाठी आपली धावपळ चाललेली आहे विचार करा प्रामुख्याच्या 3 गोष्टी ल्यायला बरं खायला बरं राहायला बरं पण या 3 अपेक्षा पूर्ण करताना सुद्धा आपला ताळेबंद हुकलेलाच आहे का नाही बघा पहिली गोष्ट काय बरं असलं पाहिजे महाराजांनी सांगितलेल्या प्रमाणाच्या शृंखलेनं पाहायचं झालं तर ल्यावे बरे ल्यायला बरं असलं पाहिजे बरोबर आहे ना होय मावशी ल्यायला बरं असलं पाहिजे आज ग्रे कलर आहे का राखाडी ल्यायला बरं असलं पाहिजे ना माय वास्तविक पाहता हे कलरचं जे तुमच्या डोक्यात बसलेलं खूळ आहे का नाही हे काही व्यासांनी मुनींना आपल्या पुढे ठेवलेलं आहे नवरात्राच्या उत्सवातलं हे गणित नाही बरं चांगली गोष्ट आहे तुम्ही घालताय हे सगळं बरं चाललंय पण हे जे 9 कलर 9 दिवसात घातले पाहिजेत हे काही व्यासांनी सांगितलेलं नाही दुकानदारांनी मांडलेलं दुकान आहे त्याच्या बाबतीत कटला पाहिजे माल ऐका ल्यायला बरं असलं पाहिजे त्याच्यासाठी जीवनातला वेळही खर्च होतो आणि पैसाही खर्च होतो पण मात्र ते शास्त्रानं सांगावं या दृष्टीने आपण सांभाळतोय हे मात्र नाही काय झालं दर्शन रांगेला थांबलो होतो पंढरपुरात दर्शनबारीला आणि दर्शनबारीला थांबल्यानंतर आम्ही 4-5 महाराज मंडळी होतो आणि आमच्या एक दोघा पुढे एक पोरग थांबले होतं आणि ते पोरग वळ 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 करत होतं नुसतं दर्शन बारीला लागले
आणि त्याचं ते वळवळ चालू. मी बोललो त्या पोराला, ए बाळू तुला काही कळते की नाही? अरे काही मिनिटात आता तुला देवाचं दर्शन होणार आहे, त्याच्याकडे लक्ष काहीतरी ठेव. मगापासून तुझ्याकडे पाहतोय बाळू, नुसतं वळ 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 चाले, जरा घबरा ना, दर्शन बाजायला लागलायस ना, जरा शांत राहा ना बाळू. तेवढ्यात मला मागून एकाने असं केलं, अय महाराज अति का बाळू आहे होय? मी लोक काय झालो मामा? अति बाळू नाही, माझी मुलगी संगीता आहे. मी म्हणलं मामा चुकलो माझं, अंगामधल्या ते जीन्स पॅन्ट मुळे टी शर्ट मुळे कळालं नाही नेमकं बाळू आहे का कोण आहे, माफ करा मला मामा. ए मामा काय म्हणता मला? म्हणलं मग मी त्या संगीताची आई माधुरी आहे म्हणली. मला जे सांगायचे तुम्हाला कळाले. लिहिण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, अपेक्षाही आपली आहे, त्या दृष्टीनं पैसाही खर्च होतोय, वेळही खर्च होतोय, पण ते शास्त्रानं सांगावं, संतांनी ग्रंथांनी सांगावं, पुराणाने सांगावं, या दृष्टीनं आपण सांभाळतो हे मात्र नाही. एक गोष्ट चांगली आहे, गडी अजून गड्याच्या धोरणात आहेत, म्हणजे गडी गड्याचे कपडे घालले ते बरं आहे अजून, बाकी नको सांगायला. फक्त एक विनंती आहे माय तुम्हाला, 1000, 1500, 2000 रुपयाची ओढणी विकत घ्या. ओढणी विकत घ्या, महागात जेवढी भेटेल तेवढी महागाची ओढणी विकत घ्या. पण तोंड बांधून जो आपण स्टॉल वापरतोय का नाही, तो लवकरात लवकर जवळचा टाकून द्या. कधी त्या स्टॉलचा भुरका होईल याची शाश्वती नाही या काळात, सांभाळलं पाहिजे आपण. महागातली ओढणी वापरा, तालुक्यात तशी ओढणी दुसऱ्याकडे नसली पाहिजे, अशी घ्या. भावाला बापाला मागून घ्या, पण तोंडाला भुरका बांधून जे फिरताना ते आधी बंद करा. माफी मागून बोलतो हे सगळं. ऐका, लेण्यासाठी माणसानं प्रयत्न केली, पैसा खर्च केला, पण ते शास्त्रानं पुराणानं सांगावं या दृष्टीनं नाही. अंगा मनाशी रुचावे, ताळेबंद लेण्यातला हुकला. बर, लेण्यासाठी प्रयत्न, हुकलेला ताळेबंद. ल्यावे, खावे बरे, खाण्यासाठी बरं असलं पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करतो, पण आपण खातो शास्त्रानं पुराणानं सांगितल्या दृष्टीनं बघतो का? पहा, एक 82 वर्षाचं म्हातारा माझ्याकडे आलं आणि मला म्हणलं, महाराज माळ घालायचे माळ. मी म्हणलं लवकरच सुधारले हो. ते म्हणले महाराज, मी म्हणलं आता 82 वर्षात घालून काय कामाचं आहे, आता कशाला घालायचं, झालं की आता संपत आलं. तसं नाही महाराज, आता चावना बी गेले तर मग का करू? म्हणजे चावना गेले म्हणून माळ घालायचे, बाकी त्याचं देवाचं परमार्थाचं माळाचं घेणं देणं नाही. खाण्यासाठी बरं असलं पाहिजे, मान्य आहे मला. मग खाण्यासाठी खर्च जो आपला वेळ होतोय, पैसा होतोय, काजू खा, बदाम खा, पिस्ता खा, नाही. अंगा म्हणा शिरुचावे, अंगाला मनाला बरं वाटलं ना मग ते भलं आहे. शास्त्रा पुराणाचं घेणं देणं नाही, त्याचाही आपला ताळेबंद हुकलेला आहे. लेण्यासाठी चांगलं असलं पाहिजे, खाण्यासाठी चांगलं असलं पाहिजे, तसंच राहण्यासाठी चांगलं असलं पाहिजे. बरोबर आहे ना? राहण्यासाठी आपण प्रयत्न करतो, पण ते राहण्यासाठी बरं असलं पाहिजे हे तरी कुठं शास्त्रानं सांगाव्या दृष्टीनं करतोय. पहा, जरा हे जड आहे मला इकडं बोलणं. पूर्वी सगळी मंडळी गावात एकत्रित राहत होते. आमच्या मराठवाड्यात अजून सुद्धा गावातच लोक राहतात, पण आता प्रगतशील लोक झालेली आहेत, गावात राहत नाहीत, वस्ती करून राहतात. या परिसराला तुम्हाला सांगणं हे काही वेगळं नाही, वस्ती करून राहतात, वाड्या वस्त्या करून राहतात. या अमुक अमुक आडनावाची लोक त्यांच्या शेतीला ते सुलभ पडावं, चांगलं पडावं, त्या दृष्टीने ते मळ्याच्या ठिकाणी राहायला जातात. त्या वस्तीला त्यांच्या आडनावाची नावं पडतात. बरोबर आहे ना? वाड्या वस्त्या करून लोक राहिले, एकत्रित गावात संघटित राहत नाही. परिणाम त्या राहण्याचा काय होतो? एक चांगली गोष्ट आहे, चांगल्या पद्धतीचा हवं तेवढं मैदान वापरता येतं शेतात असल्यामुळं, चांगलं बांधकाम करून राहतात माणसं. पण मात्र त्याचा परिणाम असा घडतो, वस्तीवर एका दिवशी अफवा अशी पसरते, या अमुक अमुक वस्तीवर चोरांनी वस्तीच फोडून नेली, अफवा पसरली. या वस्तीवरची लोक त्या वस्तीवर पळत गेली, म्हणजे त्या वस्तीवरच्या लोकांचे हाल बघावे म्हणून. या वस्तीवरची लोक त्या वस्तीवर गेली की त्या वस्तीवर गेल्यावर समजलं ही वस्ती फोडलीच नाही चोरानं, आपली वस्ती सोडून आपण इथं आलो तर आपलीच फोडून नेली. राहण्याचा सुद्धा ताळेबंद आपला हुकलेला आहे. राहण्याची शृंखला वेगवेगळ्या पद्धतीनं तुकोबारायांनी मांडलेली आहे का नाही? आता मला सांगण्यात वेळ घालायचा नाही, पण प्रामुख्याच्या या 3 अपेक्षा आहेत. पण या 3 अपेक्षा सुद्धा शास्त्रानं पुराणानं ग्रंथानं सांगावं, या दृष्टीनं आपण पूर्ण करत नाहीत. ऐका, संतांच्या मात्र अंतकरणातली अपेक्षा पाहायला गेलं, तुमच्या आमच्या अंतकरणातला अपेक्षेचा विचार झाला, देवाच्याही अपेक्षेचा विचार आपण केलाय, पण
इथं मात्र संत महात्म्यांचं अंतकरण पाहायला गेलं, संत महात्म्यांच्या अंतकरणात अपेक्षा पाहायला मिळत नाही. संतांच्या अंतकरणात अपेक्षा नाही. संत महात्म्यांच्या अपेक्षेच्या बाबतीत बोलत असताना ज्ञानोबा रायतर म्हटले, जयाची ठाई पांडवा अपेक्षे नाही रिघावा, सुखाशी चढावा जयाचे असने. असने महाराज जयाचे असने ज्ञानोबा सांगतात, जयाचे ठाई पांडवा अपेक्षे नाही रिघावा. अपेक्षा नाही संत महात्म्यांच्या अंतकरणामध्ये, कसल्याही पद्धतीने अपेक्षा पाहायला मिळत नाही. वास्तविक पाहता संत महात्म्यांच्या अंतकरणात जी अपेक्षा असेल ती भगवान परमात्मा देण्यासाठी कमी पडला असता का? हो, कमी पडला असता. त्यांनी फक्त मुखातून एखादा शब्द म्हणायला भाग आहे, त्यांनी जर तो काढला असता तर देव पूर्ण कमी करण्यासाठी काही कमी पडला असता का? नाही नाही, देवाने दिलेला शब्द आहे संतांना, तुम्ही फक्त एखादी गोष्ट मनात आणा, तुम्ही जे मनात आणाल ते पूर्ण करून देण्याचं काम माझं आहे. तुम्ही फक्त एखादी गोष्ट मनात आणा तरी. तुम्ही मणी जो जो धरिती भाव, तो तो तया पुढा पुढा लागे देव, दिधली याचा निर्वाहो तोही मीची करी. ज्ञानोबा सांगतात, तुम्ही फक्त मनात एखादी गोष्ट आणा, तुम्ही जे मनात आणाल ते पूर्ण करून देण्याचं काम माझं आहे. पण तरी सुद्धा संतांच्या मुखातून अपेक्षा बाहेर पडत नाही. संत महात्म्यांच्या अंतकरणाचं वर्णन तुकोबारांनी केलं. खुंटली या धावा तृष्णेचे या, तृष्णेचे या, खुंटली या धावा तृष्णेची या, तृष्णेची या, खुंटली या धावा तृष्णेची या, तृष्णेची या, खुंटली या धावा तृष्णेची या. आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची या, खुंटलिया धावा, कृष्णाच्या खुंटलिया धावा, कृष्णाची खुंटलिया धावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या. संत महात्म्यांच्या अंतकरणामध्ये तृष्णा नाही, अपेक्षा नाही, इच्छा नाही. इच्छा नाही संतांच्या. वास्तविक देव देण्यासाठी कमी पडला नसता, पाहिजे ते दिलं असतं, पाहिजे ते दिलं असतं. देवाला ईदभर मागितलं असतं तर देवानं हातभर दिलं असतं, ईदभर मागितल्यावर हातभर दिला असतं. आपल्या पुढे अनेक उदाहरण आहेत. ध्रुव बाळानं काय मागितलं होतं? ध्रुव बाळानं काय मागितलं? वडिलाच्या मांडीवर फक्त रीतसर बसता यावं, एवढंच. एवढंच मग बापाच्या मांडीवर बसता यावं, बस एवढी जागा, एवढी जागा मिळाली पाहिजे देवा. पण देवानी विचार केला, बाळा तुला वडिलाच्या मांडीवर बसता यायला पाहिजे, मान्य, एवढं मागतोयस, पण असंही तुझा बापा 80 वर्षाचा, त्याच्यात ते कॅन्सरचं पेशंट, राहून राहून मांडी किती दिवस राहणार आहे? देव म्हणतात तुझं मागणं चुकीचं नाही, पण तुला फक्त बापाची मांडी मागितल्यावर तेवढीच देणं हे माझ्या वैभवाला शोभत नाही. लोक काय म्हणेल मला उद्या, लेकराला मागायचं कळालं नाही तर, पण तुम्ही देव आहेत ना देवा, तुम्हाला द्यायचं कळालं नाही का? ते माझ्या वैभवाला बाधा आणणार आहे, माझ्या वैभवाला शोभणार नाही. मग देवानी काही तेवढंच दिलं का? आढळपदी बाळ वैसविला ध्रुव, आढळपद दिलं देवा. उपमन्यूनं काय मागितलं होतं झोपलेल्या मावशी? काय मागितलं होतं मामा उपमन्यूनं? वाटीभर दूध, वाटीभर दूध मागितलं. पण वाटीभर दूध मागणं ते लेकराला कळालं नाही, पण देव म्हणू लागले, बाळा तुला वाटीभर दूध देणं मला काही जड नाही, पण वाटीभर दूध तुला देणं हे माझ्या वैभवाला शोभत नाही. मग देवानी काय वाटीभर दूध दिलं? क्षीराचा सागर उपमन्या, आढळपदी बाळ वैसविला ध्रुव, क्षीराचा सागर उपमन्या. व्यवहारात सुद्धा असंच आहे, व्यवहारातही असंच आहे. जुन्या काळची गोष्ट सांगायची, जुनी कीर्तन काय झालं? बहीणबाईला पत्र पाठवलं भावानं. पूर्वी एखाद्याकडे गाडी राहायची, एखाद्याकडे कमांडो सारखी जीप वगैरे राहायची, एखाद्याकडे राहायची. आणि गावात एकाकडे एकाच माणसाकडे जीप, मग त्याला डिमांड चांगलं. आणि पूर्वी आपल्या घरातली मुलगी लांब द्यायची नाही,
प्रवासाच्या दृष्टीने ते सगळं जड होऊ नये म्हणून शेजारच्या जवळपासच्या गावामध्ये मुलगी द्यायची. जवळच्याच गावात त्या घरातली बहीण दिलेली. भावानं पत्र पाठवलं, बहीणबाई या वर्षी दिवाळीला तुम्ही माझ्याकडे 4 दिवस या, 4 दिवस या, अमुक अमुक तारखेला मी तुम्हाला न्यायला येतो गाडी घेऊन, असं पत्र भावानं पाठवलं बहिणीला. आणि बहिणीला ते पत्र मिळालं आणि बहिणीनं रिटर्न पत्र पाठवलं भावाला, दादा अरे गाडी घेऊन येणं काही सोपं आहे? डिझेलचा प्रश्न आहे, रस्ते बघ कसे आहेत, त्याच्या ड्रायव्हरचा प्रॉब्लेम आहे, हे काही असलं काही करू नको. तुला मला भेटावं जर असं वाटत असेल, मला वाटलं ना तुला भेटावं किंवा तुला वाटत असेल मला भेटलं पाहिजे, तर एक काम करते, मी तुला पायी पायी भेटायला येते, मला काही गाडी पाठवू नकोस. पण भावानं पुन्हा एक रिटर्न पत्र पाठवलं बहिणीला की बहीणबाई तू माझ्या प्रेमाच्या खातीर तू पायी पायी चालत येईल, मागे पुढं बघणार नाही, येशील, आपलं प्रेम आहे तसं येशील माझ्याकडं, पण मात्र तू चालत येणं हे माझ्या वैभवाला शोभत नाही. गावातली लोक काय म्हणतील मला, हल्ली बाथरूमला निघाल तर गाडी घेऊन जाईल आणि याचीच बहीण चालत गावाकडं, लोक काय म्हणतील मला, हे माझ्या वैभवाला शोभत नाही. आपल्या प्रेमा खातीर तू पायी चालत येशील, पण माझ्या वैभवाला ते बाधा आणणार आहे. हे जसं व्यवहारात आहे तसं भगवंतांनी त्या दृष्टीने सांभाळलेलं आहे. ईदभर मागितलं तर देव हातभर देतो, देव देण्यासाठी कमी पडत नाही, कमी पडत नाही. पण तरी सुद्धा संत महात्म्यांनी भगवंतांनी भली भली मोठी मोठी पदं विचारली, पण संतांचं उत्तर ठरलेलं असायचं नको, काही विचारू द्या देवाने. भगवंतांनी विचारलं संतांना वैकुंठ जानो, पण तुकाराम महाराज म्हणले नको नको नको, वैकुंठीचा वास आहेत या सुखा नाश, अद्भुत हारस कथा काळी नामाच्या. नको देवा, नको वैकुंठीचा वास, नको देवा, आहे तया सुखानाश. कारणही सांगितलं. मी कशासाठी बोलतोय, देव भली भली मोठी पद द्यायला तयार होता, पण संत म्हणायची नको देवा, न पारमेष्ठ्यम न महेंद्रधिष्यम न सार्वभौमम न रसाधिपत्यम न योग सिद्धिर पुनर्भवम वा. शुकाचार्य महाराज वर्णन करतात, भली भली मोठी मोठी पदं विचारली, पण संतांनी उत्तर दिलं नको नको. कारण जी पद तू द्यायला तयार आहेस ना, त्या पदाचं खरं स्वरूप आम्हाला माहिती आहे. ब्रह्माने त्यांचे कळले आमावर्म, तुका म्हणे त्यांचे कळले आमावर्म, तुका म्हणे त्याचे कळले आमावर्म, तुका म्हणे त्यांचे 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 कळले आमावर्म, तुका म्हणे त्याचे कळले आमावर्म. जे जे कर्म धर्म नाशिवंत, 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 न लगे माईक पदार्थ, आणि न लगे माईक पदार्थ, आणि न लगे माईक पदार्थ, आणि न लगे माईक पदार्थ. तुका म्हणे त्यांचे कळले आमावर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत, जे जे कर्म धर्म नाशिवंत, तुका म्हणे त्यांचे कळले आमावर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत, जे जे कर्म धर्म नाशिवंत. तू जी पद देतोस ना त्याचं स्वरूप आम्हाला माहिती आहे देवा. तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर, जे जे कर्म धर्म नाशिवंत ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, आहे का नाही. तू द्यायला तयार आहेस, पण ते पद आम्हाला माहिती आहे ना, क्षणे पुण्य मृत्य लोकम विशंती, जव पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे,
येवो लागती माघारे मृत्यू लोका. इंद्रपद देशील, ब्रह्मपद देशील, पण पुण्य संपलं की खाली यावं लागतं. हा त्याचा परिणाम आम्हाला माहिती आहे. देवा देशील तू ही पद, काय साधी पद विचारली, पण देवानी त्याचा तिरस्कार केला, भगवंतानी त्याचा संतांनी त्याचा तिरस्कार केला. ऐका, तेवढाच तिरस्कार केला असं नाही, तेथे दुष्टित जणी जडो दिस. देवा जी पद तू दाखवतोस ते काही सामान्य पद नाही. वास्तविक पाहता त्या पदाची लालसा दाखवल्यावर त्या पदाचं जे रूप आहे ते आम्हाला भाळेल आणि आम्ही त्याला आकर्षित होऊ. देवा ते दाखवू सुद्धा नको सामा, तेथे दुष्टित जणी जडो दिस. वास्तविक असंच असतं, काही गोष्टी खोट्यात कळतं पण त्याचं आकर्षण आपल्याला खेचत असतं. बघा तशी पद मोठे देवा, खोटे ही माहिती आहे पण त्याचं आकर्षण आम्हाला खेचेल. बघा तुम्ही, पडद्यावर रावणाची लंका जळते. मावशी, पडद्यावर रावणाची लंका जळते. पडद्यावर जी रावणाची लंका जळते ती खरी का खोटी हो? बोला की हो. पडद्यावर रावणाची लंका जळते, खरी का खोटी? खोटी आहे. पण तरी सुद्धा महिन्याला रिचार्ज मारून टीव्ही बघतोच का नाही आपण? पडद्यावर रावणाची लंका जळते खोटी आहे, मान्य आहे आपल्याला, ते आपल्या अंतकरणानं स्वीकारलेलंही आहे. पण खोटी जरी असलं तर त्याचं आकर्षण आपल्याला खेचत असतं. पडद्यावर रावणाची लंका जळते ही जर खरी असली असती तर बसलेल्या प्रेक्षकापैकी एखाद्याची बिडी तर पेटायला पाहिजे की हो. बिडी पेटायचं सोडा, ज्या पडद्यावर ती लंका जळते तो पडदा साधा गरम तरी होते का? तेही बाजूला सोडा. ज्या पडद्यावर अख्खी लंका जळायली आहे तो पडदाच आधी नाही का पेटला पाहिजे? म्हणजे खोटं आहे, मान्य आपल्याला, पण त्याचं आकर्षण आपल्याला खेचत असतं. तसं जी भली भली मोठी पदं दाखवलीस देवा तू, याचं हे खोटं स्वरूप आहे आम्हाला माहिती आहे, पुन्हा ते संपणार आहे हेही मान्य आहे, पण मात्र त्याचं आकर्षण आम्हाला खेचेल ते तुझ्या कृपेनं होऊ देऊ नको. ते दूषित जणी जडो देशी. असं सगळ्या पदाला संत महात्म्याने लाथाळलेलं आहे. कसं काय लाथाळलं? वास्तविक पाहता ही पद लाथाळणं सोपी गोष्ट नाही, सोपं नाही. आपल्या सगळ्यांना हे काही सांगणं काही दुमत नाही. महाराष्ट्राचं राजकारण आपण पाहतोय, 75 वर्षाचं वय झाले तरी फॉर्म भरूच राहिलेत का नाही हो? अमृत महोत्सवाची वेळ आली त्यांची तरी सुद्धा फॉर्म भरायले. कोणाला नको वाटेल ही पद? ही तर लई सामान्य पद आहेत. भगवंतानी जे विचारली ती काही सामान्य पद होती का? पण संतांचं उत्तर ठरलेलं असायचं, न पारमेष्ठम न महेंद्र दिश्यम न सार्वभौमम न रसाधिपत्यम. लाथाळलं. कसं काय लाथाळलं बाबा हे? नाथ महाराजांनी त्याचं कौतुकाने वर्णन केलं. संत महात्म्याने जे लाथाळलं कोणत्या न्यायानं? ऐका, नाथ महाराज सांगतात, विष्ठे माजिल सगळे चणे. भागवतात नाथ महाराज वर्णन करतात, शुकरा ते गोडपणे त्या ते कंटाळती शहाणे तेवी मदभक्ते सांडणे सार्वभौमता. सार्वभौम पदासारखी पद लाथाळी. कसं काय? विष्ठे माजिल सगळे चणे. अतिशय घाण काय हो? अतिशय घाण विष्ठा. विष्ठा घाण आहे. घाण असणारी विष्ठा गोड कोणासाठी आहे? शुकरा ते गोडपणे. डुकराला गोड आहे. विष्ठा घाण आहे पण डुकरासाठी ती गोड आहे. शुकरा ते गोडपणे. डुकराला विष्ठा गोड झाली म्हणून शहाणी माणसं त्या विष्ठेच्या जवळ तर जायला तयार होतील का? बोला की हो. नाही जाणार. का? तर ती शहाणी आहेत म्हणून त्याचा कंटाळा करतात, नाम तिरस्कार करतात. त्या ते कंटाळ ती शहाणी. तसंच तेवी मदभक्ती सांडणे सार्वभौमता. तसं माझ्या भक्तांनी मात्र सार्वभौम पदाला लाथाळले. म्हणजे सार्वभौम पदासारख्याची तुलना नाथ महाराजांनी केली ती विष्ठेच्या तुलनेत. विष्ठेला जसा तिरस्कार शहाणी मंडळी करतात तसाच सार्वभौम पदाचा तिरस्कार माझ्या भक्तांनी केला, माझ्यासाठी म्हणून. ऐका, तिरस्कार केला सार्वभौम पदाचा. लक्षात आलं त्यांच्या अंतकरणात अपेक्षा नाही. म्हणजे संतांच्या अंतकरणात अपेक्षा नाहीच का? नाथ महाराज म्हणजे तसंही नाही. संतांच्या अंतकरणात अपेक्षा नाही हे खरं आहे, पण अपेक्षा नाहीच हे मात्र चुकीचं आहे. मग संतांच्या अंतकरणातली अपेक्षा नेमकं कोणती? संतांच्या अंतकरणातली अपेक्षा नाथ महाराजांनी गोड वर्णन केलं. नाथ महाराज सांगतात, इतर बाबतीत अनासक्त आहेत पण माझ्या बाबतीत म्हणाल तर माझे ठाई अर्पिती चित्त ऐसे माझे निज भक्त माझे सुखी सुखी सतत अनासक्त सर्वार्थी. इतर गोष्टीत अनासक्त आहेत पण माझ्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर माझे ठाई अर्पिती चित्त ऐसे माझे निज भक्त माझे सुखी सुखी सतत. माझ्यानं ते सुखी आहेत. आणि असंच
भवसागरामध्ये हे प्राप्त झालेलं जे दुःख आहे, इंद्रियाकडून असेल, विषयाकडून असेल, या दुःखातून बाजूला जाऊन जे खरं स्वरूप भगवंताचं सुख आहे ते प्राप्त करण्यासाठी नाथ महाराजांनी पंढरीनाथालाच आई समजून, जगदंबा समजून आमंत्रित केलं अभंगाच्या दुसऱ्या चरणात. गोंधळा येई वो जगदंबे, गोंधळा येई वो जगदंबे, गोंधळा येई वो जगदंबे, गोंधळा येई वो जगदंबे. हो मुळा पीठ हे अंबे, मुळा पीठ हे अंबे, गोंधळा येई वो जगदंबे, गोंधळा येई वो जगदंबे. व्यासवरी पीठ तू अंबे, हे मुळा पीठ तू अंबे, मूळ पीठ तू आंबे, मूळ पीठ तू आंबे, गोंधळा येई वो जगदंबे, गोंधळा येई वो जगदंबे, गोंधळा येई वो जगदंबे, मूळ पीठ तू आंबे, मूळ पीठ तू आंबे, मूळ पीठ तू आंबे, गोंधळा येई वो जगदंबे, मूळ पीठ तू आंबे, मूळ पीठ तू आंबे, मूळ पीठ तू आंबे. ऐका, हा अभंग दोन पद्धतीचा आहे. वास्तविक अभंगामध्ये चौकड्याचे अभंग पाहायला मिळतात आणि दीडकडीचे अभंग पाहायला मिळतात, पण या अभंगात दोन्ही एकत्रित केलेलं आहे. वास्तविक 3 चरण चौकड्यातली आहेत आणि ध्रुवपद मात्र दीडकडीतच आहे. असं दोघाला एकत्रित का? महाराष्ट्रात नाही का एकनाथ शिंदे अजितदादा एकत्रित आले म्हणून तसं केलं. दोन्ही पद्धती एकत्रित आहे. ध्रुवपद आहे दीडकडीत, गोंधळा येई ओ जगदंबे, मूळ पीठ तू आंबे. महाराज सांगतात, मी केलेल्या या साधनेमध्ये मला भयंकर त्रास होऊ लागलेला आहे. जो विषयाचा गोंधळ आहे, वृत्तीचा गोंधळ आहे, इंद्रियाचा गोंधळ आहे, यानं मी त्रासलेलो आहे, होरपळलेलो आहे. म्हणून भक्तीचा जागरणात महाराजांनी केला आणि आई जगदंबेला आमंत्रित केलं. गोंधळा येई ओ जगदंबे, मूळ पीठ तू आंबे. वास्तविक पाहता वारकरी संप्रदायामध्ये आपण सगळी साधना करणारी मंडळी आहोत. आपल्यालाही आपला देव आपल्या घरी यावा वाटतो, पण ते तेवढं घरी यावं वाटतो, त्याच्या पलीकडे मात्र विचार करणं खूप कठीण आहे. देव घरला येणं सोपं आहे का हो? देव सगळ्यालाच आपल्या घरला यावं वाटतो, वाटत नाही का? बोला की, देव आपल्या घरला येऊ वाटत नाही का? असं सगळ्याला वाटतं आपल्या घरी आपला आला पाहिजे देव. ज्याची साधना करतोय, ज्याची आराधना करतोय, ज्याचं तप करतोय, ज्याचं ध्यान करतोय, ज्याचं भजन करतोय, तो आपल्या घरी आला पाहिजे. पण देव कोणाच्याही घरी जात नाही. देव ज्याच्या घरी जातो आधी व्यवस्था करतो त्याला राहण्याची. त्याची व्यवस्था करणं म्हणजे कसं आहे माहिती आहे का? आपल्या संसाराला आग लावते आधी आणि मग देव तुमच्या आमच्या घरला येतो. देव सहज कोणाच्या घरी जात नाही, आहे का नाही? तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे, देवाची ते खून आला ज्याच्या घरात, त्याच्या पडे चिरा संसार, संसारी त्याच्या पडे चिरा संसार, संसारी त्याच्या पडे चिरा संसारी, त्याच्या पडे चिरा संसार. देवाची जे खून आला ज्याचे घरा, देवाची जे खून आला ज्याचे घर, देवाची ते त्याच्या पडे चिरा संसारी, त्याच्या पडे चिरा संसारासी. देवाची खून आला ज्याच्या
देखून आला ज्याच्या घरा त्याच्या बळे चिरा संसार त्याच्या बळे चिरा संसार देवाची देखून आला ज्याचा घरा त्याच्या पडे चिरा संसारासी. ज्याच्या संसाराला आधी चिरा पाडतो नम संसार जाळतो मग देव घरला येतो. मग यावं वाटेल का देव? कोणाला आपल्या संसाराची राख रांगोळी बरी वाटणार, पण देव सहजासहजी येत नाही. राख रांगोळी करतो म्हणजे आपल्या दृष्टीनं जो आपण संसार मांडलेला आहे त्याची राख रांगोळी करतोय असं नाही. अंतकरणात जो जडलेला संसार आहे तो आधी नष्ट करतो, तो जाळतो. आणि निकाम झालेलं जर हे अंतकरण असेल मग देव परमात्मा येतो. तसं नाथ महाराजांनी भगवतीची आराधना केली, तिला बोलवलेलं आहे. वास्तविक पाहता देवाला हे नाथ महाराज बोलवत आहेत. प्रत्येक परमार्थिकाच्या अंतकरणातली अपेक्षा असते आपल्याला देवानं दर्शन द्यावं, तो भेटला पाहिजे. पण देव सहजासहजी कोणालाही भेटत नाही. त्याच्यासाठी काही पायऱ्या चढाव्या लागतात. लगे लगे फळ परमार्थातलं प्राप्त होत नाही, भगवान परमात्म्याचं दर्शन होत नाही. त्याच्यासाठी काही केलं पाहिजे. देवानं दर्शन द्यावं, देव मला मिळाला पाहिजे अपेक्षा सगळ्यांच्या अंतकरणात आहे. प्रत्येक परमार्थ करणाऱ्याच्या अंतकरणात अपेक्षा आहे. जी जी परमार्थाची वेगवेगळ्या अनुषंगानं माणसं धावपळ करू लागलेली आहेत परमार्थाची, त्या केलेल्या परमार्थाचा शेवट एकच असतो, मी केलेली साधना सफळ व्हावी, देवानं दर्शन द्यावं. बरोबर आहे ना? कशासाठी करतोय आपण हे सगळं? कीर्तन करतो आपण, मृदंग वाजवतो, कोण गायन करतो, कोण काही करतो, कोण काही करत. आपल्या आपदरी पडलेली जी जी साधना व्यक्त करतो आपण ती करतो. त्या करण्याच्या पाठीमागची अपेक्षा एक असते, या केलेल्या साधनेचं फळ मिळावं, देवानं मला एकदा तरी दर्शन द्यावं. अपेक्षा आपल्या सगळ्यांची. पण हे व्हावं वाटत असेल सहजासहजी होत नाही. त्याला काही पायऱ्या चढाव्या लागतात. फक्त 4च पायऱ्या आहेत. त्या 4 पायऱ्या चढलं की नक्की देव दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. सोप्या 4 पायऱ्या. ऐका, भगवंतानं दर्शन द्यावं वाटत असेल पहिल्यांदा काय केलं पाहिजे? प्रयत्न करावे. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी, देव दर्शन देतो. प्रयत्नानं देवानं दर्शन दिलं नाही, दुसरी पायरी चढावी, पुरुषार्थ करून पाहावा. पुरुषार्थ करून ही देव दर्शन देत नाही. अनेक दिवस त्या पुरुषार्थात घालवली, दर्शन दिलं नाही देवानं. तिसरी पायरी प्रार्थना करावी. प्रार्थने ती अनेक वर्ष घालवली, पण प्रार्थनेने देवानं दर्शन दिलं नाही. चौथी आणि सगळ्यात शेवटचा टप्पा आणि शेवटची पायरी प्रतीक्षा करावी. सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे. या 4 पायऱ्या पार पडत असतील तर नक्की देव दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. ऐका, पहिली पायरी बोला, प्रयत्न करावे. प्रयत्नानं फळ मिळतच. आपण म्हणतो का नाही व्यवहारात, प्रयत्न ही वाळूचे कण रगडिता तेल ही गळे, म्हणतो आपण. वाळूचे कण रगडले तर प्रयत्न जर असतील तर त्याच्यातून तेल सुद्धा मिळू शकतं, म्हणतो आपण. वास्तविक हा दृष्टांत फक्त तोंडानं म्हणतो, कधी डोळ्यानं बघितलंय का? हो, वाळूचे कण रगडले आणि तेल मिळालं, बघितलंय कधी? आणि जर असं घडलं असतं तर वाळूकड निघालेली टिप्पर बांधकामाला कमी तेल घाण्याकडे जास्त निघाली असते. आहे का नाही? म्हणतो पण आपण कशासाठी म्हणतो? प्रयत्नानं अशक्य काही नाही हे कळण्यासाठी. प्रयत्न केली तर या जगात अशक्य काहीच नाही. अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. महाराजांनी अनेक पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे. ऐका, प्रयत्न केले तर अशक्य जगात काही नाही. फुकट कोणाला काहीच मिळत नाही याच्यातलं. प्रयत्न केले पाहिजेत. काही माणसं म्हणतात, महाराज आम्हाला संतांनी प्रयत्न कुठं शिकवलीत? प्रारब्धवाद शिकवलाय. वास्तविक संतांनी प्रयत्नच शिकवलेत. प्रयत्नाची पराकाष्ठा करून फळ मिळत नाही, मग प्रारब्धाकडे लावलं पाहिजे. आणि जी माणसं म्हणतात आम्हाला संतांनी प्रयत्न कुठं शिकवलेत, प्रारब्धवाद शिकवलाय, हे जे म्हणतात त्यांचं कारण असं असतं, त्यांनी पाठ केलेली प्रमाणं लागूपूर्ती केलेली असतात, त्यांना बरं वाटायपुरती केलेली असतात. त्यांची पाठ असलेली प्रमाणं म्हणजे देव ठेविलं तैशीची राहावे. आहे का नाही? देव ठेविलं तैशीची राहावे, भोगतो न घडे संचिता वाचुनी. हे असं पाठ करायचं आणि म्हणायचं आम्हाला संतांनी कुठं प्रयत्न शिकवली, प्रारब्ध शिकवलं? वास्तविक तसं नाही. अगोदर संतांनी प्रयत्न शिकवले. तुका म्हणे 10वा आहे पंढरी 20वा, हे नाही का प्रयत्न? आल्यानु संसारा उठा वेग करा, हे नाहीत का प्रयत्न? करावी तातडी परमार्थाची, हे नाहीत का प्रयत्न? अगोदर प्रयत्न शिकवले. प्रयत्नानं काम झालं नाही, मग प्रारब्धाकडे लावलं पाहिजे. प्रयत्नानं जगात अशक्य आहे, अशक्य कोणतीच गोष्ट नाही. सगळं काही शक्य होऊ शकतं. ते मात्र प्रयत्न केले पाहिजेत. फुकट कोणालाच काही मिळत नाही. महाराज तुकोबाराय म्हणतात का नाही,
मी राशीचे म्हणून शेत, 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 मी राशीचे म्हणून शेत. नाही देत पीक उगे, नाही देत पीक उगे, मी राशीचे म्हणून शेत, मी राशीचे म्हणून शेत. नाही देत पीक उगे, नाही देत पीक उगे, मी राशीचे म्हणून शेत, 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 मी राशीचे म्हणून शेत. नाही देत पीक भोग, नाही देत पीक भोग, मी राशीचे म्हणून शेत, मी राशीचे म्हणून शेत. नाही देत पीक भोग, नाही देत पीक भोग, मी राशीचे विराशीचे तुकोबारा सांगतात मिराशीचे म्हणून शेत, नाही येत पीक उगे. बाबा बाप जातीची जमीन आहे, फक्त एवढ्यावर जमत नाही. काही माणसं म्हणतात महाराज आमच्या बाप जातीची जमीन आहे ही सगळी, 5-6 पिढ्या खपवणूक झाले ते शेतात, मग पीक येईल की? 5-6 पिढ्या खपल्या शेतात, मग आता पीक येईल की महाराज? तुकाराम महाराज म्हणजे एवढ्यावर जमल होय? बाप जातीचं शेत आहे, एवढ्याची खपवणूक झाली, एवढ्यावर शेत येईल? नाही नाही, या शेतातून जर तुला काही मिळावं वाटत असेल, तुला प्रयत्न करावा लागतो. उग मिळत नाही बाबा, बाप जातीची जमीन आहे म्हणून एवढ्यावर पीक येईल का? नाही देत पीक उगे, तुला प्रयत्न करावा लागतो. या शेतातून काही फलाची अपेक्षा असेल, तुला प्रयत्न करावा लागेल, तुला शेती करावं लागेल, तुला ती शेत कसावं लागेल, मग याच्यातून मिळेल. उग मिळत नाही, उग प्रयत्नाशिवाय माणसाला काही मिळत नाही महाराज, आहे का नाही? न काढिता न करिता निगा, न काढिता तण, कैसी येते कण हाताशी येते. तुकोबाराय सांगतात न करिता निगा, न काढिता तण, कैसी येते कण हाताशी येते. उग काही हाताला मिळत नाही बाबा, तुला प्रयत्न करावे लागते. प्रयत्नानं जगात अशक्य काहीच नाही, अगोदर प्रयत्न करावे. ठीक आहे, प्रयत्नानं काम होत नाही. दुसरा टप्पा आहे काय? 4 पाहिल्यात पायऱ्या आपण. पहिला टप्पा प्रयत्न, प्रयत्नानं काम झालं नाही. पुरुषार्थ, साधकाने पुरुषार्थ करावा. साधकानं जर पुरुषार्थ केला, पुरुषार्थानं भगवत दर्शन घडतच, हा सिद्धांत माझ्या ज्ञानोबारायांचा आहे. ज्ञानोबाराय सांगतात तया स्वांत कर्ण जिता, सकळ कामोपशांता, परमात्मा पर्वता दुरी नाही. त्याला देव लांब नाही, पुरुषार्थ करावा. पुरुषार्थही करून पाहिला, भगवंतानी दर्शन दिलं नाही. तिसरा टप्पा आहे, बोला की प्रार्थना करावी. आम्ही देवा शक्तीहीने, आम्ही देवा शक्तीहीने, आम्ही देवा शक्तीने, आम्ही देवा शक्तीने, भाकुतेने करुणा, भाकुतेने करुणा. आम्ही देवा शक्तीहीने, आम्ही देवा शक्तीहीने, ओ भाकुतेने करुणा, भाकुतेने करुणा, आम्ही देवा शक्तीने, आम्ही देवा शक्तीने, आम्ही देवा शक्तीने
भाकुतीने करुणा प्रार्थना करावी साधकानं. प्रार्थनेती अनेक दिवस गेली, प्रार्थनेनं काम झालं नाही. सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा टप्पा प्रतीक्षा करावी. वास्तविक माणसाला वरच्या 3 पायऱ्या जमतील, वरचे 3 टप्पे जमतील, पण वाट बघायचं म्हणलं की नको वाटतं आहे का नाही. शिव झुकना दम निघते पण निव झुकना निघत नाही म्हणल्यासारखं. सगळं जमल पण वाट बघाय म्हणलं की जमत नाही. ज्याला सकाळी धोतर घालायला आलं त्याला दुपारी फेटा बांधा वाटतंय, ज्याला दुपारी फेटा बांधायला त्याला रात्री कीर्तन करा वाटतंय, ज्याला रात्री कीर्तन करायला आलं ती दुसऱ्या दिवशी तिसऱ्याला माळ घालायला तयार. पण मात्र परमार्थातलं फळ अपेक्षित असेल हे सहजासहजी पदरात पडत नाही. याच्यात वेळ गेला पाहिजे, कालावधी घातला पाहिजे. याचं फळ निश्चित आहे. प्रतीक्षा, वाट पाहिली पाहिजे. वास्तविक पाहता आपण सगळी मंडळी देवाची परीक्षा घेतो, प्रतीक्षा पाहत नाही, प्रतीक्षा करत नाही. माणसं म्हणतात का नाही महाराज आमच्या नोकरीचं काम झालं नाही हो. म्हणजे कशावर हो, कशामुळे व्हावं नाही का. म्हणजे सप्त्यात पंगत घातली यावर्षी, म्हणजे एका पंक्तीत नोकरी होय. म्हणजे का देवाची प्रतीक्षा आहे का परीक्षाच आहे की सगळी. आमच्या ठकूचं लगीन जमना गेले, 35 झाले. म्हणजे का बरं हो, नाही का पंढरपूरच्या वाऱ्या केल्या महाराज. म्हणजे वारीवर देवानं लगीन लावून देव होय तुमचं. ही देवाची प्रतीक्षा आहे काही, परीक्षा घेतल्यासारखं. परमार्थातलं फळ अपेक्षित असेल प्रतीक्षा केली पाहिजे. संत महात्म्याने 4 प्रक्रिया सांभाळल्या, नंतर त्यांना भगवत दर्शन घडलंय. विचार करा, पहिलं काय विचार केला आपण. 4 टप्पे आहेत. पहिला बोला की प्रयत्न करावे. संतांनी प्रयत्न केली का. काय आपण प्रयत्न करतो महाराज, आपली प्रयत्न लय गौण नाहीत. संतांचे प्रयत्न काय सांगण्यासारखे आहेत का. आज ते तुमच्या गावात माझं स्टेटस फिरू लागले की नाही असणे महाराजांनी म्हणलं बघा मी त्याच्या निळोबारांची गवळण आहे. निळोबारा सांगतात या भगवंताला मिळवण्यासाठी, याच्या दर्शनासाठी आम्ही काय काय केलं. याची लागी हो त्यजिले भोग, याची लागी हो केले नाना याग, याची लागी हो अष्टांगादी योग, याची लागी या विषयाचा त्याग, जन्मोजन्मांतरी केले हे सूचना, जन्मोजन्मांतरी केले हे सूचना. निळोबाराज सांगतात याला मिळवण्यासाठी आम्ही काय काय केलं. याची लागी हो त्यजिले भोग, याची लागी हो केले नाना याग, याची लागी हो अष्टांगादी योग, याची लागी या विषयाचा त्याग. किती दिवस केला महाराज असलं. सप्त्यापुरतं, एखाद्या वर्षापुरतं, 6 महिन्यापुरतं, चातुर्मासापुरतं नाही नाही. जन्मोजन्मांतरी केली हे सूचना. ही प्रयत्न आहे संतांच्या जीवनात. प्रयत्नाची पराकाष्ठा याला. काय आपण प्रयत्न करतो. आपली प्रयत्न म्हणजे असले अभंग पाठणे ही प्रयत्न नाहीत आपले. असल्या गवळणी पाठ येतोय आपल्याला. आपल्याला पाठ असलेल्या गवळणी म्हणजे राधे चल माझ्या गावाला जाऊ किंवा पाण्याला जाते. ह्याच्यापेक्षा काय काय प्रयत्न आहेत आपली. सांगा 2 तासाचं कीर्तन, 2 तासाचं. पण 2 तासाच्या कीर्तनात काय आपली साधना आहे, काय अनुष्ठान आहे सांगा. 2च तास कीर्तनात बसायचे तरी सुद्धा माणसं खुशाल पाय लांब करून बसतात. काय अनुष्ठान आहे आपलं. खुशाल लांब करतात पाय. बरं करू द्या, वयामानानं दुखत असतील पण पाय तर लांब करून ग बसतात का बघा. खुशाल गुडघे वरी करून बसतात माणसं. बरं एखादा तर गुडघा वरी करावं. काही लोकांचं एका गुडघेवरी भागत नाही. दोन्हीच्या दोन्ही गुडघे वरी करून बसतात माणसं. बरं करणार का दोन्हीच्या दोन्ही, तेवढ्यावर तर कुठं ग बसतात. 2 गुडघे वरी करून त्या 2 गुडघ्याच्या मध्ये असं त्याला कंपाऊंड करतात. आधी कंपाऊंड, तुम्हाला कंपाऊंड माहिती आहे का. घरी गेल्यावर करून बघा, त्याला काही सिमेंट खडी वाळू काही लागत नाही. कंपाऊंड करा एवढ्यावर तर भागते का बघा. ते गुडघे वरी करून त्याला कंपाऊंड, पुन्हा 2 गुडघ्याच्या मध्ये मान घालून बसणार. एवढ्यावर भागत नाही का, ह्याच्याही पुढचे राहतात. त्या 2 गुडघ्याच्या मध्ये मान घालणार एवढा अवघड बसलेलं, आणि त्याच्यात मान घालून पुन्हा खालच्या नजरेनं असं वरी बघते असं. आणि तेवढा अवघड बसून विचार करते ह्यानं कुठला असन, ह्याला काय म्हणून आणला असन. कोणाला. महाराजाला. 2 तासाचं कीर्तन काय फजिती आपल्या इंद्रियाची सांगा. काय प्रयत्न करतो आपण. प्रयत्न नाहीत. पण संत महात्म्याने भगवत दर्शनासाठी केलेली प्रयत्न मोजून मापून सांगावा आणि त्याचा पाडा वाचावा असं नाही. जन्मभरीच्या श्वासाई तू के मोजले हरी नाम, विकत घेतला श्याम बाई मी
विकत घेतला श्याम. नाही खरचली कवडी दमडी, नाही वेचियला दाम, बाई मी विकत घेतला श्याम. गदी माडगुळकर सांगतात. वास्तविक पाहतात, आता हे म्हणावं का नाही हा वाद आहे सगळं, पण महाराष्ट्रामध्ये वास्तविक पाहता या जगाकडे जरी पाहिलं, अनेक विध्वंस करणाऱ्या मंडळींनी राम मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी राम मिटवू शकले नाहीत, फक्त मंदिरं उद्ध्वस्त करू शकली. या भारतभूमीत जन्माला आलेल्या माणसाच्या अंतकरणातला राम मिटवू शकले नाहीत. त्या परिसरात प्राप्त झालेल्या सगळ्या संत साधू मुनीने तो राम जिवंत ठेवला. नुसतं साधू मुनीने जिवंत ठेवला प्रत्येकाच्या हृदयात असं नाही, घराघरातल्या माईनं तो राम जिवंत ठेवला. पूर्वीची माय आपल्या लेकरांना कथा गोष्टी सांगत असेल ते रामाच्या कृष्णाच्या सांगायचे. तो राम जिवंत ठेवला घराघरातल्या माईनं. आमच्या मराठवाड्यामध्ये आजही तो राम जिवंत ठेवला गावातल्या काही भजनी मंडळाला, काही वारकऱ्याला. आमच्याकडे भावार्थ रामायण चालतं, वर्षभर गावात रामायण एकाने ओवी सांगायची आणि एकाने त्याचा अर्थ सांगायचा. नाथ महाराजांचं रामायण सांगायचं. तो राम जिवंत ठेवला या वारकऱ्याने. पण कालांतरानं ते रामायण जड चाललंय लोकाला. तो राम जिवंत ठेवला गदी माडगुळकर आहे. गीत रामायण आणलं या भूमीमध्ये. 8 दिवसाला ते एक गीत यायचं. महाराष्ट्रातली माणसं तो रेडिओ कानाला लावून बसायचे. त्याचा 1:30चा टाइम झाला की आता गीत येईल, पुढचं गीत ऐकायला मिळेल, असं आतुरतेनं ते वाट पाहिजे. त्याच गदी माडगुळकरांचा हा लेख आहे. जन्मभरीच्या श्वासाई तुके मोजले हरी नाम, विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम. गवळणीचा भाव आहे. भगवंताला गवळणीने जवळ केलं. दिलं काय? जन्मभरीच्या श्वासा इतके मोजेले हरिनाम. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जेवढी श्वास खर्च झाली ते प्रत्येक श्वास देवाच्या चरणी अर्पण केली. सासो की माला पे सिमरू मैं सीताराम. प्रत्येक चरणाला, प्रत्येक श्वासाला भगवंताचं भजन आहे. काय आपण परमार्थ करतो सांगा? आपल्या कीर्तनाला नीट पकवाज नाही, नीट टाळ नाही, नीट पिटी नाही, नीट विना नाही, तर माणसं म्हणतात ही का सामान आहे होय? काय तर टाळ आहेत बघा ते बायाच्या भजनात असल्याने बारक्या. दुसऱ्या टाळा ना मग आपण भजन करू म्हणतात वारक. पकवाज जर नीट नसला, ही चित्रवाजीने तिची शाई उडाली असेल तर माणसं म्हणते का पकवाज आहे होय? दुसरा कुठून तर आणा मग कीर्तन करू. थांबलं आता भजन, कीर्तन थांबलं साहित्य आणेपर्यंत. ही का विनाय होय? एक तार आहे तर एक नाही असं, हे का विनाय? दुसरा विना आणा मग आपण भजन करू. ही का पीटे होय असली? उंदर जाऊन नुसतं फक फक फकच वाजलेली ती, दुसरी आणा मग कीर्तन करू, भजन करू. थांबलं साहित्य आणेपर्यंत. पण गवळणीचा परमार्थ एवढ्या उंचीवरचा आहे, साहित्य वाचून त्यांचं भजन थांबलं नाही थांबलं बा. स्वतःच्या शरीराचा गवळणीनं विना बनवला मग भजन केलं. तन के तंबूरे में दो, तन के तंबूरे में दो सासू की तार बोले, जय सिया राम राम जय राधे श्याम श्याम, जय सिया राम राम जय राधे श्याम. स्वतःच्या शरीराचा विना बनवला मग भजन केलं. ही प्रयत्न आहे संतांची. प्रयत्नाची पराकाष्ठा केली, देवानं दर्शन दिलं नाही. दुसरा टप्पा पुरुषार्थ करावा. संतांनी पुरुषार्थ केला का? तुकोबारांकडे पहा. काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी, आम्ही झालो गोसावी. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, अवघी आनंदाचे सृष्टी झाली. संतांनी पुरुषार्थही केला. तिसरा टप्पा प्रार्थना करावी. संतांनी प्रार्थनाही केली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा. प्रार्थनाही करून पाहिली, प्रार्थनेनेही भगवंतांनी दर्शन दिलं नाही. शेवटचा टप्पा बोला की प्रतीक्षा करावी. साधक आहे. संतांनी प्रतीक्षा केली का? वास्तविक पाहता संतांच्या प्रतीक्षेची पराकाष्ठा झाली. तुकोबारांकडे पाहिल्यावर आपल्याला कळेल, भगवान परमात्मा भजन करून दर्शन देत नाही, कीर्तन करून दर्शन देत नाही. संसारात तुळशीपत्र ठेवलं. तुकोबारांना वाटलं या संसारात गुरु फटलोय म्हणून देव मला भेट देत नसेल. संसारावर तुळशीपत्र ठेवलं, जाळूनी संसार बैसलो अंगणी, ही स्थिती प्राप्त केली तरी सुद्धा देव दर्शन देत नाही.
आर्त भावनेनं तुकोबारीने पंढरीनाथाला हाक मारली. धाव घाली आई आता पाहते सकाळी, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपोटी. आर्त भावनेनं हाक मारली तरी सुद्धा देव दर्शन देत नाही. मग मात्र तुकोबारायांनी अनुष्ठान मांडलं भामचंद्रावर जाऊन. 15 दिवसाचं अनुष्ठान घडलं. मग मात्र तुकोबारायांना दर्शन त्या 15 दिवसाच्या अनुष्ठानानंतर घडलं, आहे का नाही. 15 दिवस माझे साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. मी कशासाठी बोलू लागलोय, ही 4ही टप्पे संत महात्म्यांनी पार पाडले, जेणेकरून त्या परमार्थाची उंची गाठल्यामुळं तुकोबारायांना नाही, वारकरी संप्रदायाला प्राप्त झालेल्या सगळ्या संत मांदियाळीला भगवत दर्शन घडलं. हीच अपेक्षा नाथ महाराजांच्या अंतःकरणातली, नाथ महाराजांनी आपल्या केलेल्या साधनेमध्ये भगवान भगवती अंबिकेनं यावं ही अपेक्षा नाथ महाराजांनी मुखातून प्रगट केली. पण तरी सुद्धा येत नाही. मग मात्र त्या भगवतीची स्तुती करू लागले महाराजाभंगाच्या पहिल्या चरणात. अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती. गोद परडे घेवोनी हाती, गोद परडे घेवोनी हाती, गोद परडी घेवोनी हाती, गोद परडी घेवोनी हाती. गोद ज्ञानाचा पाजळ दे, गोद ज्ञानाचा पाजळ दे, गोद ज्ञानाचा पाजळ दे, गोद ज्ञानाचा पाजळ दे. उदो उदो भक्तनाथती, उदो उदो भक्तनाथती, उदो भक्तनाथ, उदो भक्तनाथ. गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे. अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, बोध परडी घेवोनी हाती, गोद परडी घेवोनी हाती, बोध ज्ञानाचा पाजळ, गोद ज्ञानाचा पाजळ. उदो उदो भक्तनाथती, उदो उदो भक्तनाथती, उदो उदो भक्तनाथती, उदो भक्तनाथती, उदो उदो भक्तनाथती. जय जय विठोबा रखुमाये, भजन करा भजन. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, रखुमाई.
विठोबार कुमाये विठोबार कुमाई 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 विठोबार कुमाये कुमाई विठोबार कुमाये विठोबार कुमाई विठोबार कुमाये पुंडलीक वरदारी विठोरे ज्ञानदेव बोला पुंडलीक वरदारी विठोरे ज्ञानदेव तुकाराम आई राजा नंदीचा बार खुमाई जय 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 विठोबार खुमाई विठोबार कुमाये विठोबार खुमाई विठोबार कुमाये हे हरण हे मांडव बघून याच मांडवात उरकून घेऊ वाटाले मला. कीर्तन कीर्तन म्हणजे आता उरका असं वाटाले म्हणलो मी. तुम्हाला काही वेगळं वाटलं का? बस आता काढू का म्हणतोय? मी काही कीर्तन करेल असं वाटत नाही एवढं ठेवल्यावर पुन्हा. हे सगळं काढा, इने करायच्या गळ्यात घाला. हारामुळं राजीव गांधी गेली ते असं माहित आहे. त्याचं काय खरं काय खोटं काय माहित. घाला इने करायला घाला. विठ्ठल 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 हे विठ्ठल 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 पुंडलीक वरदारी विठोरे श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल अनादि अंबिका भगवती बोध परडे घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती. ऐका, भगवती मातेची स्तुती नाथ महाराज करू लागली. अनादि अंबिका भगवती, ज्या भगवतीचं वर्णन करतात ती देवी कशी आहे, ती भगवती कशी आहे, अनादि अनादि आहे. आपण आदिशक्ती मुक्ताबाईचं वर्णन करत असताना म्हणतो का नाही? कोणत्याने आहे ना अनादि? मुक्ताबाईचं वर्णन करताना आपण म्हणतो बघा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची. जसं तिघाची जननी आहे त्या अर्थी ती अनादि आहे. अनादि अंबिका भगवती बोध परडे घेऊन हाती.
हातामध्ये अनुभवाची परडी ती घेऊन निघालेली आहे. बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळते उदो उदो भक्त नाचते. मात्र तिची भक्त मंडळी तिचा उदो उदो करतात. महाराजांनी केला बघा, उदो बोला उद बोला उदो बोला कृष्णाबाई माऊली जाऊ. उदय बोला उदय बोला उदय बोला कृष्णाबाई माऊली जाऊ. हा स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला हो. मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला हो. साई वेदाचा फुलवर बांधिला हो. चारी वेदाचा फुलवरा बांधिला हो. शास्त्र पुराणे अनुवादती अंबे तुझ्या गोंधळा हो. शास्त्रपुराणे अनुवादती अंबे तुझ्या गोंधळा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. हे उदय बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. जीव शिव संबळ घेवणी आनंदे नाचती हो. घेवणी आनंदे नाचती हो. 80 सहस्र ऋषी दिवट्या तिष्ठती हो. सहस्र ऋषी दिवट्या तिष्ठती हो. 33 कोटी देवाच्या मुंडा उदो उदो बोलती हो. 33 कोटी देवाच्या मुंडा उदो उदो बोलती हो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. हे उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. कुंडली कधी वटा शोभे वाळवंटी 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 हो. जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी हो. जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी हो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. हे उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. संतांनी त्या आई जगदंबेचा उदो उदो केला. वास्तविक ही प्रमाण आपल्या संप्रदायात अगदी तेवढ्या निष्ठेनं गायली जातात. खूप गोड वर्णन आहे या सगळ्या अभंगामधून. वास्तविक पाहता शाक्त पंथातल्या लोकांनी ते जागर घातला, गोंधळ केला, पण मात्र मग ते समाजाला बरं वाटावं तसं. आला केळीला बहार गड, तुम्हाला माहिती आहे का हे? नाही आम्हाला तुळजापूर जवळ आहे, त्याच्यामुळे ह्याच्यापेक्षा हे लई कानावर आहे आमच्या. आला केळीला बहार, आमचे महाराज म्हणतात एक, गड पिकला ग माझ्या येडूचा छबेना डोलू लागला. ते कीर्तनात सांगतात, गोड म्हणतात ते, पण ते त्यांची शब्द गोड लागतात म्हणून ते ऐकावी वाटतात, त्याला काही मर्यादाही नाही. कुण्याबाई सोनारा नग नतबाई घडवली लय सवडीनं, नत घडवली लय सवडीनं, येडूबाईनं घातली आवडीनं. नतीला मोती झुपलाय ग त्यात पुनवाचा चंद्र लपलाय ग, पुनवाचा चंद्र लपलाय ग त्याचा, नतीला मोती गुपलाय ग. कडीला कडी डबल घडी टोचलय सोनाच्या काडीनं, नत घडवली लय सवडीनं, येडूबाईनं घातली आवडीनं. बरं आहे, पण आमच्या संतांनी उदो उदो केला. उदो बोला
कृष्णाबाई माऊलीचा हो. ठीक आहे, संतांनी उदो उदो केला, पण त्या आईचे नेमके गोंधळी आहेत कोण? महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात. व्यास वसिष्ठ शुक गोंधळी व्यास वसिष्ठ शुक गोंधळी व्यास वसिष्ठ शुक गोंधळी व्यास वसिष्ठ शुक गोंधळी नाचताती सोहमेळी नाचताती सोहमेळी नाचताती सोहमेळी नाचताती सोहमेळी द्वैत भाव विसरून बळी द्वैत भाव विसरून बळी द्वैत भाव विसरून बळी द्वैत भाव विसरून बळी खेळती आंबे तुझे गोंधळी खेळती आंबे तुझे गोंधळी खेळती आंबे तुझे गोंधळी गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे खेळती आंबे तुझे गोंधळी खेळती आंबे तुझे गोंधळी खेळती आंबे तुझे गोंधळी खेळती आंबे तुझे गोंधळी गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे या आईची गोंधळी कोण? नाथ महाराज वर्णन करतात. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी ही त्याची आराध्येत आहे आमच्या भगवतीचे. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचताती सोहम मेळी. सोहम जी स्थिती आहे याच्यात ही नाचणारी मंडळी आहेत, साधी आराधी नाहीत. बर, नाचताती सोहम मेळी द्वैत भाव विसरोनी बळी. सोहम भावनेत ज्या स्थितीमध्ये हे आरूढ झालेली आहेत तिथं मात्र ही सोहम स्थिती प्राप्त झालेली आहे, तिथं द्वैत भाव ही विसरली आहेत. हा अमुक हा तमुक हे सगळं त्यांच्या अंतकरणातून समदृष्टी झालेली आहे. या आरूढ या उंचीला ते आरूढ झालेली आहेत. नाचताती सोहम मेळी द्वैत भाव विसरोनी बळी. पुढं पुढं नाचताती सोहम मेळी द्वैत भाव विसरोनी बळी खेळती आंबे तुझे गोंधळी. ही अशा पद्धतीनं खेळ खेळतात. ठीक आहे महाराज, तुम्ही तुमच्या देवतेचं वर्णन आई या दृष्टीनं करताय, पण केवळ हे व्यास मुनी शुक गोंधळ हेच आहेत का काय? नाथ महाराज म्हणले तसं नाही. या संप्रदायाचा मुकुटमणी पुंडलिक जशी इथं तिचा गोंधळ घालतायत, तिच्या पुढे नाचतायत, फक्त ही भक्त मंडळीच नाचतायत असं नाही, 33 कोटी देव सुद्धा या जगदंबे पुढे नाचतायत. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात वर्णन. मुकुटमानी पुंडलिक मुकुटमानी पुंडलिक वा वा वा. मुकुटमानी पुंडलिक मुकुटमानी पुंडलिक 33 कोटी देवनायक 33 कोटी देवनायक 33 कोटी देवनायक 33 कोटी देवनायक गोंधळ घालताती कौतुक गोंधळ घालताते कौतुक गोंधळ घालतील कौतुक गोंधळ घालते कौतुक एका जनार्दनी नाचते एका जनार्दनी नाच देत गोंधळा ये हो जगदंबे गोंधळा ये हो जगदंबे एका जनार्दनी
नाच दे एका जनानी नाचे गोंधळाये ओ जगदंबे गोंधळाये ओ जगदंबे मूळपीठ तू आंबे मूळपीठ तू आरनो मूळ बेडरो आंबे मूळ पीठ मूळ पीठ मूळ मूळ पीठ तू आंबे आ मुळे पीठ तू आंबे मूळ पीठ